नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेत जबरदस्त येणाऱ्या भागामध्ये आता सरूला कमळीच्या दिवसेंदिवस जास्त काळजी वाटत असते आणि आता कमळीच्या पुढ्यात येऊन सुरू ज्या वेळेला उभे राहतात त्यावेळेस नक्की काय घडणार पाहूया। आणि त्याच वेळेला अन्नपूर्णा आणि राजन समोर सत्य येणार आहे का? इकडे आता सरूने सांगितलेलं असतं बंड्याला, बंड्या मला ना एक नंबरवरून कॉल आला होता आणि त्या नंबरवरून ज्या वेळेला कॉल आला ना तर तिकडून कुणीच बोलत नाही आणि कुणीही बोलत नाही, तर मला काय वाटतं माहीत आहे का, तो कमळीचाच कॉल असणार। यावरती बंड्या म्हणतो, सरू काकी तुझ्या मोबाईलवरून मी त्या नंबरवर कॉल करतो, त्या नंबरला कॉल करून आपण बघूया आणि तू चिंता करू नकोस, तो नंबर ज्याचा कोणाचा असेल ना त्याच्याकडून आपण आता तो कोणी फोन केला आहे आपण जाणून घेऊ शकतो। सरू म्हणतो, तू करशील का बंड्या, कारण ना मला असं वाटते की ते कमळीचा फोन असेल आणि कमळी आता या सगळ्यांसमोर जर का असेल ना, तिला संकट असेल तर आपण ती कुठे आहे तिला जाऊन एकदा मी बघेन। आरती बंड्या म्हणतो, हे बघ सरू काकू तू चिंता करू नकोस, ते आपल्याकडे ऋषी सर आले होते ना, बघ त्या ऋषी सरांना आबांना त्यांनी सांगितलं होतं की कमळीला तिकडे पाठवा, म्हणूनच त्यांना मी फोन केला होता, तर त्यांचा नंतर फोन आला होता, मला ती सुखरूप आहे यावरती ती म्हणजे तू एकदा कॉल तर त्या नंबरला करून बघ। मग लगेच आता इकडे बंड्या ज्यावेळेस कॉल करतो ना तेव्हा नंबर कॉलेजचा आहे असं सांगितलं जातं आणि त्यावेळेला बंड्या म्हणतो, या तारखेला रात्रीच्या वेळेला एका मुलीचा फोन आला होता, तर ती कोण? मग कमळीचं नाव लिहून त्यांनी घेतलेलं असतं, कमळी मोहिते। यावरती तो आता सरू काकीला सांगायला लागतो की कमळी मोहिते यांनी मला नाव सांगितलं, म्हणजे आपल्या कमळीचाच तिकडे कॉल केला होता आणि त्यामुळे तू चिंता करू नको। यावरती लगेच सांगायला लागते की हे बघ मला काय वाटतं माहीत आहे का, की म्हणजे मला वाटतं की आपण एकदा त्या कॉलेजला जाऊन येऊयात का, एकदा त्या कॉलेजला जाऊन आल्यावरती आणि आपण मग आता त्या कॉलेजवर गेलो तर बरं होईल, म्हणजे एकदा तिला बघून येईल लांबून। यावरती बंड्या सांगायला लागतो की मी ज्या वेळेला ऋषी सरांना कॉल केला होता ना तेव्हा मी त्यांना बोललो नाही हा की आपले आबा गेलेत, नाहीतर कमळी तशीच परत येत होती आणि आबांची इच्छा ना की ती पूर्णपणे अधुरी राहिली असती। यावर सरू म्हणते की मी तिला फक्त बघूनच येईल। मग आता सरू इकडे निघालेली असते मुलीला पाहायला। ज्यावेळेस सरू आता आपल्या मुलीला पाहायला निघालेली आहे आणि त्याच वेळेला कमळीने कॉम्पिटिशन जिंकलेली आहे, कमळी कॉम्पिटिशन जिंकलेली आहे आणि सरूला फक्त आपल्या मुलीला एकटक भरून पाहायचं आहे आणि आपली मुलगी खरंच सुखरूप आहे ना, तिकडे व्यवस्थित आहे ना, तिला कोणती चिंता तर नाही आहे ना, हे फक्त तिला पाहायचं असतं। त्याच कारणासाठी ती तिकडे गेलेली असते आणि मग मात्र आता ज्या वेळेला तिकडे आता सरू येते तेव्हा कमळी तिला पाहते, कमळी तिला स्टेजवरून पाहते आणि आई आई असं म्हणायला लागते, पण त्यावेळेस तिचा परफॉर्मन्स चालू असतो। परफॉर्मन्स चालू असल्या कारणाने आता इकडे ती आपल्या आईच्या समोर येऊ शकत नसते आणि त्यामुळे आता इकडे सरूला खूपच वाईट वाटतं, सरू रडायला लागते आणि त्यानंतर कमळे असं म्हणत ती तिकडून जाण्याचा प्रयत्न करणार असते। पण आता इकडे कमळीला आपली आई दिसलेली असते, ज्या वेळेला कमळीला आपली आई दिसते आणि त्याच वेळेला इकडे आता कमळी लगेच विचार करायला लागते की काही झालं तरी मी आईची भेट घेतल्याशिवाय इकडून अजिबात जाणार नाही असं आता ती म्हणते आणि ती विचार करते, नको माझ्या मुलीचं सगळं चांगलं चाललेलं आहे, म्हणजे काही झालं ना तरीसुद्धा जर का मी या सगळ्यामध्ये आता जिथे थांबले तर उगाचच तिचा अपमान आत्मविश्वास डगमगेल आणि आता आबांचं सत्य माझ्याकडून तोंडातून निघून जाईल, म्हणूनच आबांचं सत्य माझ्या तोंडातून निघून जायला नको या कारणासाठी तरी मला काही बोलायला नको आहे असं म्हणत ती विचार करत असते। मी इथून तडकन निघून जाते। आता ज्या वेळेला ती तिथून तडकन निघून जाण्याचा विचार करते त्यावेळेला आता कमळीचा परफॉर्मन्स उरकलेला असतो आणि कमळी आता घाईघाईनं आई आई असं म्हणत ती मागे येते, तर तितक्यातच तिला अन्नपूर्णा गाठते, बाळा काय झालं, अचानक त्या स्टेजवरून उतरल्यावरती इकडे कुठे चालली आहेस असं म्हटल्यावरती मग मात्र ती सांगायला लागते, आई माझी आई मला दिसली होती, त्यावरती ती सांगते काय, यावरती ती सांगते आणि मग ती सरूला आवाज देते। ज्यावेळेस सरूला आवाज देते सरू कमळीला पाहते आणि तिला खूपच आनंद झालेला असतो आणि त्यानंतर हे सगळं पाहिल्यावरती लगेच अन्नपूर्णा म्हणायला लागते, काय हो
तुझी आई यावरती ऋषी म्हणते. ऋषी आता सरूच्याकडे येतो आणि सरूला सांगायला लागतो. म्हणजे सरूला तो इशारा करतो की सरू काकी म्हणजे आबा गेलेत ही गोष्ट कमळीला माहिती नाही आहे. त्यावरती मग आता त्यावरती ती सांगते, मला बंड्याने सांगितलं आहे सगळं, बंड्या मला बोललेलं आहे. नक्की आता तुम्ही तिला काय सांगितलं ते असं म्हटल्यावरती मग आता इकडे अन्नपूर्णा येते आणि आता म्हणूनच ती अशी खाली उतरली की ज्याच्यावेळी काहीतरी गडबड वाटली म्हणून ती तिच्या मागे आलेली असते. म्हटल्यावरती आता इकडे लगेच ऋषी सांगायला लागतो, अन्नपूर्णा आजी या आहेत ना सरूच्या काकी ह्या सिद्धटेकला राहतात, या सिद्धटेकला आपल्या. आणि त्यानंतर मग आता ते सांगायला लागते की सरू काकी आहेत ना सिद्धटेकला कमळीची आई. यावरती सरू आता या अन्नपूर्णाच्या इथे येते. सरूने सरूला कधीच पाहिलेलं नसतं. जर का आता राजन समोर आला तर कदाचित या सगळ्यांमध्ये दोघींना एकमेकींची ओळख पटली असते, पण राजन काही समोर आलेला नसतो, त्यामुळे या दोघींना एकमेकींची ओळख पटलेली नसते. आणि मग त्याचमुळे आता इकडे अन्नपूर्णाला जरा टेन्शन येते आणि अन्नपूर्णा म्हणायला लागते की कमळी तुझ्या आईला आपल्या घरी घेऊन चल ना. पण राजन अजून आलेला नसतो. त्यावेळेस आता इकडे कमळी सांगते, आई मी ठीक आहे. त्यावरती सांगते बाबा कसे. मग तिला ऊर भरून येते आणि त्यानंतर लगेच ऋषी म्हणतो, आबासुद्धा ठीकच आहे, तू काळजी करू नकोस कमळी, सगळं काही ठीक आहे. आणि कमळीला आता अन्नपूर्णा सांगायला लागते, हे बघ म्हणजे सरूला अन्नपूर्णा म्हणते, तुमच्या मुलीची बिलकुल चिंता करू नका, काही झालं तरी ती सुरक्षित हातामध्ये आहे. त्यावरती आता इकडे ती सांगायला लागते, तुम्ही खरंच चिंता करू नका, सगळे इकडे ठीक आहे. त्यावरती तिला कसलीही भीती नाही आहे आणि चिंता करण्याची गरज नाही. त्यावरही अन्नपूर्णा सांगायला लागते, एक काम कर, थांब, राजन येईल, राजनसोबत भेट घ्या आणि त्यानंतर तुम्ही जा. आता इकडे सरू बोलते, असं कमळी खरंच तुझं खूप भारी डान्स केला आहे, मला खूप आवडलं. त्यावरती आता इकडे अन्नपूर्णा राजन सांगायला लागते, राजन चल लवकर, तिकडे ना कमळीच्या आई आलेल्या आहेत, भेटून घे, खरंच आनंद होईल. कारण तू म्हणत होतास ना की ज्यावेळेस तिच्या आईचं भाषण केलं त्यावेळेस तुला आता कोणाची तरी आठवण झाली तर तू त्यांना भेटून घे. म्हणत असताना ज्यावेळेस राजनला सरू पाहते, सरू वळून पाहते, लगेच घाबरते आणि ती विचार करत नाही, मी इथे थांबण्यास काही अर्थ नाही, जर यांनी मला पाहिलं तर गडबड आहे. त्याच वेळेला तिच्या लक्षात येतं की अन्नपूर्णा ही आता राजनची आई आहे आणि खरंच आपली कमळी बरोबर बापाच्याच कॉलेजमध्ये येऊन शिकत आहे. आजीच्या छत्र्याखाली आई, त्यापेक्षा मला जास्त खरंच काही नको, बस यापेक्षा जास्त मी इथे वेळ थांबले तर उगाचच तिला पण त्रास आणि सगळ्यांना त्रास. म्हणून आता सरू विचार करते, इथून तडक मला निघायला पाहिजे आणि सरू आता लगेच तडक निघून जाते. अन्नपूर्णा येते राजनला घेऊन, काय कुठे आहे. त्यावरती आता इकडे कमळी सांगते का आई इथेच होती, राजन तिकडे पाठमोऱ्या सरूला पाहते. मग सरू तिकडून निघून गेलेली असते. राजनला संशय येतो, पण सरू आणि गौरी या नावामुळे कन्फ्यूज आहे. आता जर कन्फ्युजन सरू राजनच्या समोर कशी येणार पाहणं रंजक आहे. तर सरू राजनच्या समोर कशी येणार हे पाहणंसुद्धा रंजक आहे. हे आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणून असेच कमळी या मालिकेचे नवीन एपिसोड पाहण्यासाठी आणि पुढील काय घडते हे पाहण्यासाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्यू.